नमस्कार मित्रांनो, मी ग्राम महसूल अधिकारी आदेश बाळासाहेब करपे कर्मयोगी अकॅडमीच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्म मध्ये तुम्हा सर्व मित्रांचे स्वागत करतो. बघा, 4 तारखेला पेपर होणार की नाही होणार यावरच बरेच विद्यार्थी आता जसे गॅम्बल चालू आहे की पेपर होईल पेपर नाही होणार. बट अजूनपर्यंत तर आयोगाची काही भूमिका आलेली नाही आणि तेव्हाच आपला हा व्हिडिओ येतोय. मी असं अज्युम करतोय की शेवटचा 1 आठवडा आणि पेपर जरी पुढे गेला तर शेवटचे 2-3 आठवडे मॅक्स. तर हा शेवटचा आठवडा किंवा शेवटचे 2 आठवड्यांमध्ये आपण आलेलो आहोत. यातले लाखो असे माझे मित्र मैत्रिणी आहेत जे पहिल्यांदा प्रिलिमचा पेपर देत आहेत आणि काही माझ्यासारखे पण आहेत जे पुन्हा पुन्हा पेपरसाठी तयार आहे. तर आजचा व्हिडिओ हा काही कोणत्या अभ्यासासाठी किंवा काय करावं, कोणते प्रश्न येणार, एक्सपेक्टेड क्वेश्चन, पीवायक्यू अनालिसिस यावर नाहीये. आजचा व्हिडिओ हा आहे की एक नॉर्मल विद्यार्थी म्हणून किंवा एक सक्सेसफुल ऍस्पिरंट मला प्रिलिम पास करायची, तर मी माझा शेवटचा आठवडा कसा काढला पाहिजे किंवा काय गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत. त्यामुळे आजचं टायटलच ते की शेवटच्या आठवड्यात कंबाईन प्रिलिम 2025च्या शेवटच्या आठवड्यात काय काय करायचं आणि काय नाही करायचं आपल्याला. सो बघूयात वन बाय वन, तुमचा जास्त वेळही घेणार नाही मी. सगळ्यात पहिले आपण बघूयात आपल्या आठवड्याचं प्लॅनिंग काय असलं पाहिजे, म्हणजे आठवड्याचं नियोजन काय, की पूर्ण आठवड्यामध्ये मी काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. मी पुन्हा एकदा सांगतोय, जर एक्झाम पुढे गेली तर शेवटच्या 2-3 वीक साठी ही प्लॅनिंग आहे किंवा लास्ट वीक साठी ही प्लॅनिंग आहे. सगळ्यात पहिली गोष्ट आहे ज्यासाठी आपण दिवसभर झगडणार आहोत ते म्हणजे तुमची रिव्हिजन. तर रिव्हिजनच्या अर्थामध्येच तिथे दिलेलं आहे बघा, रिव्हिजन. आता मी 2 ग्रुप वेगळा करतो. एक ग्रुप असा सुद्धा आहे की ज्याला हेच माहित नाही की नेमकं काय रिव्हाइज करायचंय किंवा रिव्हिजनचा अर्थच आहे की जे वाचून झालेलं असेल ते मला पचतंय का नाही, आणि ते पचवण्यासाठी करायची असते आपली ती रिव्हिजन, म्हणजे ती पुन्हा आठवावं लागतं. सो जे गोष्टी तुम्हाला हार्ड जातात, फॉर एक्झाम्पल इकॉनॉमिक्स आहे. आता मी इकॉनॉमिक्सचा अभ्यास जास्ती करायचो शेवटच्या त्या आठवड्यामध्ये, कारण की फॅक्च्युअल डाटा वगैरे भरपूर असतो. सायन्स मला हार्ड होतं तर मी सायन्सची पण रिव्हिजन बऱ्याचदा करायचो. आता जे माझे सोपे विषय होते, भूगोल झाला, इतिहास झाला किंवा पॉलिटी झाला, हे मला बऱ्यापैकी येत आहे. म्हणजे आताही 15 पैकी बऱ्यापैकी मला पॉलिटीचे मार्क येऊन जातील, 10 पैकी इतिहास भूगोलाचे मार्क येऊन जाईल. तर मी एक्स्ट्रा एफर्ट्स नाही घेत बसणार. मी काय करेल, असे विषय शोधेल की फॉर एक्झाम्पल सायन्स झाला, करंट अफेअर्स झाला किंवा इकॉनॉमिक्स झाला, याची रिव्हिजन करायचा जास्ती प्रयत्न करेल. आणि त्यातल्यात पण काय नवीन आकडेवारी वाचायची की नाही ते खाली दिलेलंच आहे, ते आपण करू. आणि मॅथ रिझनिंग साठी सुद्धा एक खाली स्लाइड आहे, त्यावर मी बोलतो. सो ती तुमची रिव्हिजनची प्लॅनिंग आणि एक अंदाज आहे जवळपास दिवसभरातला 7 ते 8 तास तरी तुमचा अभ्यास झाला पाहिजे. मी कमी बोलतोय. आता काही लोक तुम्हाला महाभाग असे येऊन सांगतील 16-16 तास अभ्यास करा, तर आपण नॉर्मल माणसं आहोत. आणि या शेवटच्या 8 तासामध्ये मी 16 तास अभ्यास केला म्हणून मला प्रिलिम्सचा मार्क जास्त आले असं कधीच होऊ शकत. ते तुमची तब्येत खराब आहे. तो मग 8 ते मॅक्स, खूप मॅक्स गेले तर 10 तास सफिशियंट आहे. बाकी तुम्हाला काही गोष्टी मी सांगतोय त्या आपल्याला फॉलो करायच्या आहेत. येस. सो आठवड्याच्या नियोजनामधली दुसरी महत्वाची गोष्ट आहे जी मला प्रकर्षाने जाणवते की पीवायक्यू ला माझा फायनल टच बसला पाहिजे. तर पीवायक्यू ला फायनल टच कसा बसेल ते पण मी तुम्हाला सांगतो. आपल्याकडे जे काय अनालिसिसचं बुक आहे, फॉर एक्झाम्पल मी लॉजिक बुस्टर वापरतो, माझेच मित्र आहे अविनाश शितोळे सर त्यांचं, किंवा प्रवीण चरुमले सरांचं बुक आहे, लोकसेवा पब्लिकेशनचं अनालिसिसचं बुक आहे. 3 बुक आहेत आपल्याकडे. 3 पैकी कोणतीही एक बुक तुमची जर पूर्ण होत असेल रीड करून, अंदाज घेऊन, त्यातले केवळ आणि केवळ फक्त प्रश्न घेऊन, तरी त्याला आपण एक प्रकारची रिव्हिजन किंवा पीवायक्यू अनालिसिस म्हणू शकतो. तुम्ही त्यावेळेने जा. जेव्हा आम्ही पेपर द्यायचो किंवा आताही पेपर देतोय, जेव्हा पेपर द्यायचो तेव्हा काय करायचो की 21,000 मधले जे काय पीवायक्यू मेन टॉपिक प्रीचे ते त्याचे प्रश्न सॉल्व्ह करायचो आणि अनालिसिसचं बुक बघायचो. सो तुम्ही देखील ती गोष्ट मित्रांनो करू शकतात. हा आपला इंटिग्रेटेड बॅच जी 15 जानेवारीला सुरू होणार आहे, ऑफलाईन प्लस ऑनलाईन. मेनली ऑफलाईन, जे की विदर्भापासून तर पालघर पासून प्रत्येक ठिकाणाहून आपल्याकडे मुलं येतात. हे आपले 3 रिझल्ट एसटीआय झालेले धनश्री मॅडम. हर्षद बागुल केवळ 32 जागा असताना एसटी कॅटेगरीत महाराष्ट्रात पहिला आला. आणि नाशिकची पहिली उद्योग निरीक्षक ती आहे दीपिका महाले. सो हे सगळे इथूनच झालेले आहेत, गेल्या 2 महिन्यात ते रिझल्ट आहे. तुम्हाला वाटलं यानंतर कोणी तुमचा असेल, तुम्ही ऑफलाईन ऑनलाईन साठी कॉन्टॅक्ट करू शकतात. जास्त ऍडव्हर्टाइजिंग मी करत नाही, ते योग्यही राहणार नाही. आपण पुन्हा येऊ. सो हे पीवायक्यूचं माझं अनालिसिस होतं. त्या 8 तासामध्ये मला ते अनालिसिसचं बुक संपवणं आहे आणि सोबत करंट अफेअर्स पण करायचे. तेच एक पुढचा पॉईंट. करंट अफेअर्स सोबत मला मैत्री करावी लागेल. आता करंट अफेअर्स सोबत मैत्री याचा अर्थ काय, तुमच्याकडे जे काही सिम्प्लिफाईड असेल किंवा XYZ पब्लिकेशनचं बुक असेल. आता आपण बऱ्यापैकी लोक अभिनव बंद झाल्यामुळे सिम्प्लिफाईड वापरतो. तर सिम्प्लिफाईडला तुम्ही जे काही हायलाइट केलेले मुद्दे असाल, फॉर एक्झाम्पल माझं असं मत आहे, वेळ जर आपल्याकडे कमी ना तर इच अँड एव्हरीथिंग मला वाचायची गरज नाही. आयोगाचा सध्याचा पॉईंट ऑफ व्ह्यू काय की 2023 आणि 2024
दोन्ही पण ग्रुप बीच्या प्रिलिम्सला ग्रुप सीच्या पण प्रिलिम्सला करंट अफेअर्स वन लाईनर होते आणि आधीचा जो पॅटर्न होता त्याच्यामध्ये मल्टी लाईनर यायचे. सो आपण असं एक अज्युम करू शकतो की यावेळेचे पण करंट अफेअर्स वन लाईनर असले पाहिजे. नसतील तर उलट चांगले आपल्याला, पण जर वन लाईनर असेल याचा अर्थ तुमचं पाठांतर क्षमता भरपूर पाहिजे, तुमचं ती जी रिव्हिजनची स्किल आहे तुमच्यामध्ये ती तुमच्यामध्ये ऍक्टिव्ह पाहिजे. आता नीट जर बघितलं तर 24चे बऱ्यापैकी प्रश्न हे सिम्प्लिफाईडच्या पण बाहेरचे होते, ते 5-6 प्रश्न डायरेक्ट आउट ऑफ द बॉक्स होते. 23ला पण बऱ्यापैकी 4-5 प्रश्न आउट ऑफ द बॉक्स होते. आणि मग याचा अर्थ करंट अफेअर्स आता आधी सारखे राहिले नाही 15पैकी 12-13 मार्क देऊन जाईल. सो याच्यामध्ये ऍव्हरेज मार्क आले मला चालेल. दुसरी एक गोष्ट, करंट अफेअरचं कोणतंही बुक वाचताना माझं असं मत आहे, जर तुमचं वाचन चांगलं झालेलं आहे तर तुम्ही माझ्यामध्ये पहिले फक्त इंडेक्स वाचली पाहिजे. काय इंडेक्स? तुमची अनुक्रमणिका, ज्या गोष्टी आम्ही फॉलो केल्या सर्वांनी आणि तेव्हा जाऊन आज कुठेतरी प्लॅटफॉर्मवरती आहोत किंवा कोणत्या ना कोणत्या तरी गव्हर्नमेंट पोस्टवरती आहोत. सो इंडेक्स जी असते, इंडेक्स आपली अनुक्रमणिका ही फास्ट मध्ये रिवाइज करून घ्यायची. तुम्ही इंडेक्स खूप चांगली आहे, पुरस्कार कोणाला काय मिळाला, कोणाची नेमणूक कुठे झाली, कोणाचा मृत्यू झाला, आणि ती इंडेक्स वाचून मग आठवायचा प्रयत्न करा की येस याच्याबद्दल या व्यक्तीबद्दल काय दिलेलं आहे का, किंवा क्रिकेटचा एखादा वर्ल्ड कप याच्या यामध्ये काय झालेलं होतं, किंवा हा यावेळेचा नोबेल फिजिक्सचा कोणाला मिळालेला आहे. मग तुम्हाला ते नोबेल पुरस्कार पाठवून आठवतंय का बघा. नाही आठवलं याचा अर्थ मला वाचायची गरज आहे बस. मग मी पुन्हा जातो पुन्हा ते पुस्तक वाचतो. रोजचे 2-3 तास तर बिंदास द्या तुम्ही करंट अफेअर्सला, आणि होतं बिंदास होईल, काहीच नाही. शेवटी अशी पण वेळ येणार एवढं करून पण राहूनच जाणार काहीतरी. तर प्रत्येक सक्सेसफुल ऍस्पिरंटची ती कहाणी असते. सो डोंट वरी, तुम्ही सक्सेसच्या पाथवर आहात. याचा अर्थ आळशीपणा करा असं नाही होत. ठीक आहे. सो येतो करंट अफेअर्स सोबत आपली मैत्री. येस, पुढचा पॉइंट आहे मॅथ्स आणि रिझनिंग. याच्याबद्दल तुम्हाला थोडेसे बरेच जण साशंका असतात की मी नेमकं काय केलं पाहिजे. तर तुम्हाला प्रॉपर प्रॅक्टिस करता आली पाहिजे मित्रांनो. मी असं अज्युम करतो जो काही पेपर देणारा क्राऊड आहे, आता 20 प्रश्न आहेत आपले मॅथ रिझनिंगचे, यातले 15 ते 16 जेन्युअनली मित्रांनो सोपे आहेत. फक्त तुम्हाला वेळ असला पाहिजे पेपर सॉल्व्ह करायला. मग उरले तुमचे फक्त 3 ते 4 प्रश्न जे आउट ऑफ द बॉक्स किंवा थोडेसे लेंदी येतात. सोडवता सगळेच येतात, पण एखाद किंवा 2 प्रश्न असे असतात जे इगो दुखवतात. इगो, आता इगो दुखवल्यामुळे आपण काय होतं त्याच इथे येऊन थांबतो. आता पेपर टॅकल कसा करायचा यावरती शेवटच्या दिवशी एक व्हिडिओ बनवणार आहे मी, तो नक्की बघा. मग हे 15-16 मार्क जर माझे कन्फर्म असेल ना, तर माझी नॉर्मल प्रॅक्टिस चालली पाहिजे. किंवा पीवायक्यूचे जे काही टेस्ट आहेत म्हणजे तेच बघा, फक्त पीवायक्यू मला सोडवायचे आहेत. यासाठी एक बुक आहे अभिषेक ठिगळे यांचं, एकदम छान पुस्तक आहे. तर त्यांचा आता मॅथ रिझनिंग वेगळं झालं आणि एक त्यांचं पीवायक्यूचं स्पेशल बुक आहे. तर फक्त प्रश्न बघत चला आणि जे येत आहेत ना ते नका सॉल्व्ह करू, जे नाही येते ना ते बघा. मग त्यातल्या सोप्यातला सोप्पा वे कसा आहे मला त्या उत्तराकडे जायचा हे ट्राय करा. आणि आता ते दिवस गेले की मॅथ रिझनिंगला मी 5-5, 6-6 तास देईल. जेवण झाल्यावर 1-2 तास फक्त एक अलगदरित्या बघा. मॅथ्स तर थोडाफार जातो मग आपल्याला टफ, पण रिझनिंगचं तसं नाहीये. रिझनिंग एकदा तुमचं व्यवस्थित झालं तर रिझनिंगला कोणते फॉर्म्युले नाहीये. घड्याळाचं एक सोडलं त्याला फॉर्म्युला आहे फक्त, आणि त्यानंतर कॅलेंडरला एक फॉर्म्युला आहे, डेट काढायची याच्यावर, बाकी कशावर फॉर्म्युला पण नाही. त्यामुळे रिझनिंग तुम्ही जागेवर सॉल्व्ह करू शकता. रिझनिंगचे प्रश्न बघूच नका. राहिलं फक्त तुमचं मॅथ्स, रोजचं 1-1.5 तास देणं माझ्यामध्ये तरी सफिशियंट आहे. पुढे जाऊ आपण. आता एक्स्ट्रा ऍडिशनल पॉईंट ज्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ बनवला मित्रांनो, की काय केलं पाहिजे आणि काय नको करायला आपण, तर 1 बाय 1 एकदा चेक करू. आणि हे फार महत्वाचं आहे. सगळ्यात पहिले माझा कॉन्फिडन्स लेवल हाय असला पाहिजे, आत्मविश्वास. मी जर रडकं तोंड घेऊन गेलं, नाही माझं होणारच नाही रे, माझं होणारच नाही रे, माझं काहीच झालं नाही, बघा आपल्या तोंडावरती इथे जिभेच्यावरती सरस्वती फिरते असं आपल्या घरचे लहानपणापासून म्हणतात आपल्याला. का म्हणतात माहिती का, की तुम्ही एखादी गोष्ट पॉझिटिव्ह वेने करा ती पॉझिटिव्ह वेने होऊन जाते, पण तुम्ही एखाद्या गोष्ट रडाल, नाही यार हे होऊच शकत नाही माझ्याकडनं, हे होणारच नाही, किंवा सराउंडिंगला असतात बघा आपल्या नमुने की नाही माझ्याकडनं होणार नाही, ऍक्च्युअली ते खरं त्याच्याकडनं नाही होत. कुठेतरी तुमचा आहे ना तो 7 सेन्स पण तुम्हाला सांगतो की तुमच्याकडनं नाही होणार, आणि येणारा पेपर पण तुमचा चालला जाईल. त्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स लेवल हा पॉझिटिव्ह आणि हायच पाहिजे. भले तुमचा अभ्यास नको झालेला असो, तुक्के मारा तिथे जाऊन, 100च्या 100 गोळे करून या. 5 गोळ्यांचा तर नियम पण नाही आपल्याला आता. कॉन्फिडन्स लेवल माझा हायच असला पाहिजे, पॉझिटिव्ह असला पाहिजे. याच्याने तुमच्या पेपरचा ते एनर्जी आहे ना, ती एनर्जी टिकून राहील. पुढचा पॉइंट आहे झोप. सो माझ्यासारखे अनेक झोपाळू प्राणी असतील मला बघणारे, तर झोप ही आयुष्यात फार महत्वाची गोष्ट आहे मित्रांनो. म्हणजे जेवणं आणि झोपणं या गोष्टीला फार इम्पॉर्टन्स आहे, त्यासाठीच सगळं आपण आयुष्य काढत असतो. तर जेवणाबद्दल तर खाली येणारच आहे, पण झोपणं आता काय पेपरच्या आधीच काय असं पण तुमची 8 तासाची झोप ही झालीच पाहिजे.
जर तुम्ही स्वतःवर अतिशयोक्ती करताय, 16-16 तास अभ्यास करतायत, एखाद 2-3 तास इकडे घालून 4 आणि 5 तास झोपतायत, तर तुमच्या डोळ्यांना प्रॉब्लेम होईल मित्रांनो. झोप चांगली न झाल्यामुळे तुमची तब्येत खराब होईल आणि त्याचा परिणाम तुम्हाला त्या पेपरला जाणवेल. सो माझं तरी ओपिनियन आहे, वाटलं असं झोपेला तुम्ही 2 पार्ट मध्ये डिवाइड करा. मिनिमम रात्रीची 6 तास तरी झोप घ्या, मिनिमम 6 तास. आणि उरलेले 1-2 तास तुम्ही दुपारी जो नॅप असतो, फोन बिन सगळं बंद करून द्यायचं, जेवणानंतर झोपून घ्यायचं. आणि त्यानंतर तुम्हाला एक फ्रेशनेस जाणवेल झोप झाल्यानंतर. दुपारी सर म्हटले झोपायचं, याचा अर्थ 12ला माझं जेवण झालं आणि 12 ते डायरेक्ट मी 5 पर्यंत झोपलो, 5 तासाची वामकुक्षी घेतली भाई, मग ते पुढचं पातळत गेलं आपलं सगळं. 5 नंतर पण मला एकदम दरिद्री सारखं वाटेल. तसं नका करू, हार्डली 1-2 तास झोपा आणि रात्रीचे 6-7 तास झोपवू द्या नॉनस्टॉप. आणि शक्यतो प्रयत्न करा. आता मी त्या कॅटेगरी मधला मुलगा आहे की ज्याला रात्रीचं जागून अभ्यास करायला आवडतो, उशिरा उठायला आवडतो. पण सध्या ही सवय जर बदलली तर बरं होईल. जरा थोडंसं 12-1 वाजेपर्यंत काय होणार मॅक्सिमम झोपा, जे माझ्यासारखे आहेत ते. म्हणजे रेग्युलर आहे त्यांनी 10-11 पर्यंत झोपलंच पाहिजे, 6-7ला उठलंच पाहिजे. सो ही झोप फार महत्वाची आहे मित्रांनो, याला अंडरइमेस्ट करू नका. झोप जर व्यवस्थित झाली नाही तुमचा पेपर खराब जाणार. आणि या गोष्टी कोणी घेऊन येत नाही. मला वाटलं, मला ती कळकळ वाटली की आपला मेसेज सर्वांपर्यंत पोहोचावा, यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलोय. सकाळी उठल्यावर अनुलोम विलोम करा. खूप मायक्रो लेवलला बोलतोय मास्तर तू, असं तुम्हाला वाटेल. तर बघा, मी विद्यार्थी दिवसातूनच पेपर दिलेले, अजूनही देतोच. सो सकाळी उठल्यावर तर तुम्ही अनुलोम विलोम केलं म्हणजे काय, या नाकातनं श्वास घ्यायचा, इथून तो सोडायचा. ही क्रिया तुम्ही 1-2 मिनिटं जरी केली, किंवा सूर्यनमस्कार घातला उठल्या उठल्या, 1-2 योगासनं केले आणि मग तुमच्या कार्याला सुरुवात केली, किंवा सूर्याचं दर्शन घ्या सकाळी. पॉझिटिव्हिटीसाठी घ्या तुम्ही, आस्तिक आहे नास्तिक आहे पुढच्या गोष्टीत. एक पॉझिटिव्हिटीसाठी तुम्ही सकाळी अनुलोम विलोम करा. तुमची जी एनर्जी पुन्हा एकदा तीच, जसं कॉन्फिडन्स लेवल मला हाय लागतो ना, तशी मला एनर्जी देखील हाय लागते. एनर्जी हाय ठेवण्यासाठी ही फार महत्वाची गोष्ट की तुम्ही सकाळी अनुलोम विलोम करा, तुम्ही सूर्यनमस्कार घाला, थोडीफार एक्सरसाइज. जो कोणी जिमला जात असेल, जा जिमला. खूप हेवी वेट वगैरे लेग्स नका मारू, पण नॉर्मल एक्सरसाइज करा नक्की. जिमला जायलाच पाहिजे. संध्याकाळी जर मला सकाळी नाही जमत चालतंय, मी ऍटलीस्ट संध्याकाळी अर्धा तास का ना व्यायाम शाळेत जातो, किंवा ग्राउंडवरती ग्राउंड मारून येतो जेवणानंतर. तर थोडंसं म्हणजे फिजिकली फिट राहणं फार गरजेचं आहे. जर तुम्ही फिजिकली नीट राहाल ना मित्रांनो, शारीरिकरित्या, तर तुम्ही मानसिक दृष्ट्या म्हणजे मेंटली फिट राहाल. आणि ह्या गोष्टी फार महत्वाच्या, यावर कोणी चर्चा करत नाही आणि चर्चा होणं गरजेचं आहे, म्हणून आजचा हा व्हिडिओ येत आहे तुमच्यासाठी. तर ही झाली माझी तिसरी गोष्ट. पुढची गोष्ट बघू. पॉझिटिव्ह सराउंडिंग. माझ्या सभोवताली असलेले सर्व लोक हे पॉझिटिव्ह आहे का नाही हे बघण्याचं तुमचं काम आहे मित्रांनो. किंवा म्हणजे असं होऊन जातं बऱ्याच वेळा की आपल्या सराउंडिंगचा एखादा विद्यार्थी आहे आणि तो आपला मित्र नाही, पण त्याला असं वाटतं की आपल्याला कुठेतरी चुकवावं. मग तो अशा वेळी काय करेल, तो मुद्दा म्हणेल, आपल्या ग्रुपमध्ये बसेल, आपली चर्चा चालू आहे, भूगोल माझा भूगोल सगळं झालंय, अचानक तो येईल, तुम्हाला विचारेल, सांग रे बाबा, तिरोडा थर्मल प्लांट म्हणजेच काय, तिरोडा औष्णिक विद्युत प्रकल्प कुठे आहे? आता तुमची बत्ती गुलून जाणार, कारण की तुम्हाला इनमिन 6 माहिती, एक एकलाऱ्याचं, एक अकोल्याचं, एक बीडचं, बरोबर, आणि एक नागपूर वगैरे साईडचं. मग तिरोडा आलो कुठे रे बाबा? आणि मग माझा पूर्ण दिवस मी खराब करून टाकेल. अरे बापरे, तिरोडा कुठे गेलं, तिरोडा कुठे आलं? मग तुम्हाला लावून त्याने सांगितलं नाही तिरोडा तर इथंच आहे गोंदियाला. अरे पण आयोगाने कधी याच्यावर प्रश्न विचारला नाही, आपल्या सिलेबसमध्ये कुठे काही आला नाही, पीवायक्यूत कुठे आला नाही, तर आयोग तिरोडा विचारेल. बरं ठीक आहे, विचारेल, पण आता ती वेळ नाही ना शेवटच्या 3 दिवसामध्ये. मग असे तर 100 प्रश्न तयार होतील अननोन. याच्याने पूर्णपणे आपलं काय होईल, खच्चीकरण. सो ती सराउंडिंग तुमची पॉझिटिव्ह पाहिजे. नक्की चर्चा करा, क्वेश्चन आन्सर्स विचारा, पण त्याला एक लेवल राहू द्या. आणि असा एखादा तिरोडा सारखा प्रश्न आला की तिरोडा आहे गोंदियाला आहे, त्याच्यामुळे जाऊन दुःखी नका हो की नाही यार मला तर काहीच येत नाही. तर त्यासाठी तुम्हाला लागेल पॉझिटिव्ह सराउंडिंग, आणि ते पॉझिटिव्ह ऍटमॉस्फिअरच तुम्हाला पुढे घेऊन जाईल. आपले मित्र जर वाटते तुम्हाला स्वार्थी, त्यांच्यापासून आताच लांब व्हा. एकटं देखील माणूस राहू शकतं. असं काहीच नाही की मला सराउंडिंग पाहिजेलच, फक्त सराउंडिंग ही पॉझिटिव्ह पाहिजे मित्रांनो. स्पर्धात्मक चालेल, निगेटिव्ह नको. समाज सुधारकांचा आदर्श. आता आदर्श त्या 10 मार्कांसाठी किंवा 5 मार्कांसाठी सध्या तर आयोग पण अन्याय करते आपल्यावर. 10 प्रश्न आहेत इतिहासाचे, त्यातला 1-2 सुद्धा समाज सुधारकांना विचारत नाही, पण विचारते. त्यासाठी नाही बोलत आहे मी. समाज सुधारकांचा आदर्श यासाठी की 65 पेक्षा जास्ती समाज सुधारक आपण बघितले. प्रत्येकाची एक जीवन स्टोरी वेगळी होती. कोणाकडे त्याग होता, कोणाकडे आवड होती, कोणाकडे जिद्द होती, कोणाकडे नॉलेज होतं.
बाबासाहेबांपासून महात्मा फुलेंपर्यंत, लोकमान्य टिळकांपर्यंत, सावरकरांपर्यंत प्रत्येकामध्ये कोणता ना कोणता तरी गुण होता. आणि त्यामुळे ते इतिहासामध्ये भूतकाळ नाही बनले, ते काहीतरी इतिहास बनले म्हणून समाजसुधारक म्हणून आपण आज बघतोय. हेच डोक्यामध्ये ठेवून पुढे हा विचार केला पाहिजे की आज मी पास होतोय कशासाठी? पोट पाण्यासाठी, 30, 40, 50, 60 हजाराच्या पगारासाठी. अरे पण पुढच्या 100 वर्षानंतर काय? 100 वर्षानंतर आपण भूतकाळने झालो पाहिजे, आपण इतिहासाचा एक अंश असला पाहिजे, यासाठी प्रयत्न केला पाहिजे आपण. आणि त्यासाठी या समाज सुधारकांच्या मूल्यांचा आदर्श घ्या. तुम्हाला ही एक्झाम आहे ना एवढी मोठी कंबाईनची, ही एवढी वाटेल मित्रांनो. त्यामुळे या समाज सुधारकांचा आदर्श 100% असू द्या. तुम्हाला सक्सेसफुल करण्यामध्ये, त्या 10 मार्कासाठी नाही, आयुष्यात सक्सेसफुल करण्यासाठी फार गरजेचे आहेत. पुढे जाऊ. हेल्दी डाएट असलं पाहिजे आपलं. यस, जेवण. माझे बऱ्यापैकी बांधव, मित्र, मैत्रिणी, भाऊ बहीण हे सध्या पुण्यात, नाशकात, छत्रपती संभाजीनगरात, नागपूर असतील, मोठ्या मोठ्या सिटीज मध्ये राहतात, काही गावाकडे राहतात. त्याचे गावाकडे माझे मित्र राहत आहेत, त्यांना माहिती डाएट त्यांचं चांगलंच असतं. बरं, जे बिचारे माझे शहराकडचे राहणारे मित्र मैत्रिणी आहेत, सध्या काय स्थिती आहे मला चांगलं माहिती आहे. रेंट भरावा लागतो, नाश्त्याचे वेगळे, चहाचे वेगळे, सकाळचं जेवण वेगळं. कितीतरी लोक तर मी बघितलेत बिचारे शिवभोजन थाळीला जातात. ठीक आहे मित्रांनो, हाच संघर्ष तुम्हाला मोठा करत असतो. जाताय ना शिवभोजन थाळीला, इट्स ओके, अन्नच येते पण. आणि हा संघर्षाचे दिवस तुम्हाला उद्या जाऊन मोठे करतील. जेवण जे असलं ना तुमचं ते प्रॉपर ठेवा. जमलं तर शक्यतो जे तेलकट पदार्थ आहेत, पावडा, वडापाव असतील किंवा कोणतेही नाश्त्याचे पदार्थ, ते अवॉइड करा. एवढे फक्त संडेचा पेपर होईपर्यंत. हा संडे असेल किंवा जेव्हा केव्हा ते आयोग डेट देईल तेव्हा तुमची म्हणजे ते डाएट प्रॉपर असलं पाहिजे तुमचं ना. तेलकट पदार्थांना तुम्ही नाही म्हणा. खूप थंडी चालू आहे ऑलरेडी, आईस्क्रीम वगैरे या थंड पदार्थांपासून लांब राहा. सर्दी वगैरे झाली, एक्झाम सेंटरला आपल्याला खोकला आला, आपल्यामुळे उरलेल्या 23 लोकांना पण त्रास होतो आणि एक्झामिनरला पण त्रास होतो आणि आपला स्वतःचा त्रास होतो तो वेगळाच. त्यामुळे तब्येतीकडे लक्ष राहू द्या. ती ना जेवणामध्ये जास्ती तुमचं नॉर्मल जेवण चालू द्या. 2 वेळेचं जे जेवण खातात ते शक्यतो खूप जास्त नॉनव्हेज कंझ्युम करू नका, जेणेकरून पोटाला त्रास होईल एक्झामच्या आधी. सो ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. तब्येत माझी नीट राहायला पाहिजे. हेल्दी गोष्टी खा. सकाळी उठल्याबरोबर जर नाश्ता केलेला जात नसेल, उष्ट्या पोटी चहा पिऊ नका कधीच. सोबत काहीतरी जे काय असेल तुमचं, काजू बदाम, गरिबांचं आमच्या सारखं काजू बदाम म्हणजे शेंगदाणा, तो खा. शेंगदाणे, खोबरे, काय जे असेल ते खाऊन, आणि मग तुमचं खारीक असेल खारीक खा आणि तुमच्या अभ्यासाला लागा मित्रांनो. शरीर फक्त तुमचं प्रॉपर व्यवस्थित राहायला पाहिजे, अदरवाईज पुढे जाऊन प्रॉब्लेम होणार आणि तो प्रॉब्लेम पुढे जास्ती वाढू शकतो. मी कितीतरी एक्झाम्पल पाहिलेत की पेपरचा टेन्शन घेतलं आणि मग उद्याच्या पेपरलाच मी जात नाही, मी पेपर देत नाही, आणि पेपर देऊन आल्यावर रिझन देऊन होत नसतं की माझी तब्येत खराब झाली, मला सर्दी झाली, खोकला झाला. तुझ्यामुळे झाला ना तो खोकला, महागाने तुला ठोकला. मग त्या गोष्टीसाठी काय केलं पाहिजे की माझी डाएट आहे ना ती हेल्दी ठेवली पाहिजे. लिमिटेड जेव्हा 4-8 दिवसानंतर जी रविवारी पार्टी करायची रात्री ती बिंदास पार्टी तुम्ही करा. हेल्दी डाएट नंतर पुढे जाऊ. मोटिवेशनल सॉंग्स. आता मी हे काय म्हणतोय की आपल्या प्रत्येकाला सवय असते लायब्ररीमध्ये किंवा घरी पण अभ्यासाला बसल्यावर आपण हेडफोन्स कानाला लावून बसतो आणि आपल्या फोनमध्ये एक वाईट गोष्ट आहे, 2 वाईट गोष्टी आहेत ऍक्च्युली. एक युट्यूब शॉर्ट्स आणि दुसरा इंस्टाग्राम रील्स. आणि ती एक चटक आहे, ती एकदा लागली तर लागूनच जाते. त्यापेक्षा एक सजेशन मी घेऊन आलेलो होतो. ते सजेशन म्हणजे मोटिवेशनल सॉंग्स. मोटिवेशनल सॉंग म्हणजे एकदा लावलं 2 तास ऐकत बसला असं नाही रे बाळांनो. सकाळी मी आंघोळ करायला गेलोय, मला विचार येतात नको ते निगेटिव्ह. ते निगेटिव्ह विचार टाळण्यासाठी मी काय केलं, बाथरूम मध्ये गाणं लावून दिलं. गाण्यात काही सांगतो म्हणजे पियुष मिश्राचा आरंभ हे प्रचंड गाणं आहे, ऐका, अंगावर असे काटे येतात. महाराजांचे गाणे ऐका, काहीच हरकत नाही. आणि एक गाणं आहे प्रकाश बाबा आमटे यांच्या पिक्चर मधलं, नाना पाटेकरांचं. तर ते गाणं फार गुरु ठाकूरांचं, विवारी देशपांडेंचं. तर ते गाणं आहे, तू बुद्धी दे तू तेज दे. म्हणजे तुला अधिकारी का बनायचंय बाबा, त्याचं उत्तर सांगतं ते गाणं. तू बुद्धी दे तू तेज दे. आणि त्याच्यामध्ये जे स्टांजाज आहेत म्हणजे काय, हरवले आभाळ ज्यांचे होता यांचा सारथी, होता यांचा सोबती, सापडे ना वाट ज्यांना होता यांचा सारथी, साधना करी ती तुझी जे नित्य तव सहवास दे, तू बुद्धी दे तू तेज दे. पूर्ण स्टांजा बघा, ते खूप छान म्हणजे रचलेलं गाणे. ते वाचून कुठेतरी ना एक पॉझिटिव्ह माइंडसेट तुमचा तयार होईल. बस तेच करायचे आपल्याला पेपरला जाण्याच्या आधी. असे अनेक गाणे आहेत, ते ऐकत चला आणि पॉझिटिव्ह राहा. आता काय करावं हे आपण बघितलं. सर्वात महत्वाचं आहे काय नाही गेलं पाहिजे आपण, ही गोष्ट जास्ती महत्वाची. काय करावं या गोष्टी होऊन जाईल, पण ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. खूप लिमिटेड गोष्टी आहेत काही, त्या तुम्हाला मी सांगतो की काय नाही केलं पाहिजे आपण. सगळ्यात महत्वाचं,
की कोणतीही टेस्ट सिरीज म्हणजे टेलिग्रामवर असतील, आता फ्रीमध्ये सर्व टेस्ट सिरीज अवेलेबल झाल्या असतील बघा. ऑलरेडी तुम्ही 5-5, 10-10, 15-15, 20-20, 30-30 टेस्ट देऊन दिलेले आहात. आता आपण लास्ट काही वीक्स मध्ये किंवा शेवटच्या 8-10 दिवसांमध्ये आलेलो आहोत. आणि अशा वेळी तुम्ही टेस्ट सिरीज सॉल्व्ह करणं, तुम्हाला कोणी कोणत्याही अधिकाऱ्याला विचारतो सजेस्ट करणार आहे टेस्ट सिरीज. टेस्ट सिरीज बघायची, आयोगाचे पेपर पहा, ते सॉल्व्ह करत बसा आणि त्यातच आनंद माना. तुम्ही एखादी नवीन टेस्ट सिरीज घेतली आणि ती असली बाई अवघड, आणि ती अवघड आल्यामुळे मला नाही जमलं तर अवघड आहे. म्हणजे विचार करा ना तुम्ही की भक्ष्य अकॅडमीची किंवा टेंबाबाऊ अकॅडमीची मला टेस्ट सिरीज भेटली आणि ती मी सॉल्व्ह करतोय. सॉल्व्ह करता करता मला ती नाहीच पटली किंवा त्यात मला मार्कच कमी आले, तर मी त्याचं टेन्शन घेणार की मला काही येत नाही. त्यापेक्षा कोणत्या टेस्ट सिरीजला हात लावू नका. बेस्ट आहे आयोगाचे पेपर्स बघा ना, आपलं PYQचं अनालिसिस करा. नवीन गोष्टीचं वाचन. आता जसं तुम्हाला बोललो ना मी, तिरोडा औष्णिक विद्युत प्रकल्प, मग मी घेतलं माझे 7 औष्णिक विद्युत प्रकल्प सोडून दिले, बाकीचे वाचत बसलो. आणि आयोगाने औष्णिक काय कोणत्याच विद्युत प्रकल्पावरच प्रश्न नाही विचारला, मग काय करणार. त्यासाठी नवीन कोणत्याच गोष्टीचं वाचन करू नये, फक्त तुमचा करंट अफेअर्सला पण मोल्ड करा. तुमच्या ऑलरेडी करंट अफेअर्सच्या 2-3 रिव्हिजन झालेले असतील, हे तुमची फायनल रिव्हिजन असेल असं समजून रोज थोडं थोडं वाचा. ठीक आहे. आणि त्यातही लास्ट डेला काही रिवाइज करायचं तर शेवटच्या दिवसाचा व्हिडिओ घेऊन येतो मी, तेव्हा आपण त्यावरती बोलू. सध्याला तरी स्ट्रिक्टली कोणत्याच नवीन गोष्टीचं मी वाचन करणार नाही, कारण त्याचं आपल्याला पचन होणार नाही. आणि पचन न झाल्यामुळे अपचन होणार, आणि अपचन झाल्यामुळे तो पेपर आपल्याला अवघड जाईल. त्यामुळे कोणत्याच नवीन गोष्टीचं मित्रांनो वाचन करू नका. ठीक आहे. नंतर आजकालचा हा तर रोजचाच प्रश्न झाला, हा एक्झामच्या आधीचा नाही बोलू शकत आपण. तर सोशल मीडिया जे असतं याचा अतिवापर तुम्ही करू नका. काय होऊन जातं माहितीये का, की एक ती सवय असते, तुमच्या कानाला हेडफोन, मागाचीच गोष्ट कंटिन्यू करतो मी. युट्यूब शॉर्ट, इंस्टाग्रामचे रील बघता बघता आपल्याला समजत नाही आपले बोट किती वर गेलेत, आणि 1 ते 2-3 तास निघून गेलेले असतात. आपल्याला फक्त तो वेळ काढायचा असतो हा कठीणवाला. त्यामुळे आपण ते रील्स वगैरे बघता. मी असाइनमेंट बघू नका. रात्री झोपायच्या आधी थोडाफार वेळ, 15-20 मिनिटं मॅक्स, अर्धा तास बघा काय सोशल मीडिया वापरायचं, एवढे 8 दिवस फक्त. त्याच्यानंतर तुम्हाला तेच बघायचंय टेस्ट सिरीज की पहिल्या कीनुसार किती मार्क येत आहेत, मग कट ऑफ किती लागेल, तेच तुम्हाला सोशल मीडियाच वापरायचंय. नंतर युट्यूब पण मी म्हणेल खूप जास्त वापरू नका. ठीक आहे, चुकून मुकून माझा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आला तर अतिउत्तम, नाही आला तरी पण ठीक, तुम्ही तेवढे सुज्ञान आहात. पण ही गोष्ट लक्षात असू दे, सोशल मीडियाचा अति वापर नको. वापरा तुम्ही, बट लिमिट मध्ये ते वापरा. स्नॅपचॅट असेल तुमचं, इन्स्टा, फेसबुक आपला जमाना वापरत नाही आता, पण तुमचं युट्यूब पण झालं, व्हॉट्सअप पण झालं, हे थोडंसं कमी करा मित्रांनो. याचा फायदा तुम्हाला 100% संडे नंतर दिसेल. निगेटिव्ह वातावरण म्हणजे जसं तुम्हाला पॉझिटिव्ह सराउंडिंग सांगितलं, की तिरोडावाला एक्झाम्पल सांगितलं, एक नासका आंबा टोपलीतले सगळे चांगले आंबे खराब करतं मित्रांनो. आणि असा 1-2 नमुने राहतात आपल्यातले, थोडंसं ते निगेटिव्ह वातावरण करतात की अरे नाही, किंवा मग त्याच गोष्टीवर तुम्हाला खेळून ठेवतील, पेपर तर पुढेच जाणार आहे, पेपर 1 लाईनर नाही मल्टी लाईनरच येईल, आणि याच्यावर प्रश्नच नाही आहे, 1857च्या उठावरच प्रश्न येणार नाहीये, आणि आपण तेच नीट केलेलं असतं. मग आपण कन्फ्युज होऊन जातो. किंवा एखादा नवीन मुद्दा ते सांगतील, सायन्सला या टॉपिक वरतीच प्रश्न येणार आहेत, साबाइन्स फॉर्म्युलावरच प्रश्न येणार. आता मी कन्फ्युज होणार, सॅबिन्स फॉर्म्युला कसला आहे, तर रिव्हायब्रेशन ऑफ टाइम, मग त्यासाठी साऊंड वाचवा लागेल. अरे ते तर नव्हतंच माझ्या नोट्समध्ये किंवा पुस्तकात. अरे पण आजपर्यंत आयोगाने विचारला, परत पण नाही विचारणार ना, असा विचार करून त्याला बाजूला सारा. म्हणजेच काय की तुम्ही निगेटिव्ह वातावरणापासून बस गै बोलणारे लिहिणाऱ्या आल्यांना आयुष्यात कोलंबस देऊन टाका. आमच्या नाशिकमध्ये शब्द आहे कोलंबस, म्हणजे लांब फेकून द्यायचं त्या गोष्टींना. सो निगेटिव्ह वातावरणापासून तुम्ही पूर्णपणे दूर राहा किंवा स्वतःला बाजूला करून टाका. आता पेपरच्या दिवशी मी काय केलं पाहिजे, म्हणजे तो जो 1 तास आणि त्याच्या आधीचा अर्धा तास, म्हणजे टोटल 1.5 तास माझ्याकडे आहे. तर ते आपला जो 4 फेब्रुवारीला पेपर होणार आहे, त्या दिवशी मी काय केलं पाहिजे, सॉरी 4 फेब्रुवारीच बोलतोय मी, 4 जानेवारीला जो आपला पेपर आहे, 4 जानेवारीच्या पेपर बद्दल मी 1 दिवस आधी एक प्रॉपर व्हिडिओ आणेल की त्यात 1.5 तासात काय करायचं. त्याचा अभ्यासाचा डायरेक्ट काही संबंध नाही आहे. सध्या तुम्ही याच गोष्टीवरती मी म्हणू शकतो बिलीव्ह करा की माझं सगळं काही झालेलं आहे, मला सगळं काही येते, बाकी दुसरी काही गोष्ट बोलायची सुद्धा गरज नाही आहे. आणि काही वाटलं, माझा नंबर तुमच्या सर्वांकडे आहे, माझ्यापर्यंत तुमच्या भावना कळवा. काही अडलं नडलं, अर्ध्या रात्री अडलं, बिंदास कॉल करा. मी तुमचा भाऊ मित्र म्हणून नेहमी तुमच्यासाठी तिथेच तयार असेल. तोपर्यंत तुम्हा सर्वांना मी खूप खूप शुभेच्छा देतो. ऑल द बेस्ट. विजयी भव. धन्यवाद.